ठराविक ठिकाणी एक व्यक्ती यायचा, त्या हॉटेलमध्ये किंवा त्या बारमध्ये, त्याच्याकडे पिशव्या असायच्या. आणि मी त्याला एकदा सहज विचारलं की बाबा तू काय घेऊन येतोस, काय विकतोस वगैरे. तर त्याने मला दाखवलं की त्याच्याकडे चणे शेंगदाण्याच्या पुड्या असायच्या. तर तो मला म्हणला की साधारण मला एकदा मी दिलं की मला एक 800 ते 900 रुपयाच्या आसपास एका वेळेला मिळतात आणि एका दिवसामध्ये मिळतात. तर मग मी थोडासा विचार केला की आपण मार्केटिंग करतोय, आपल्याला एक 800 ते 1000 रुपये मिळवायला आपल्याला पूर्ण दिवस जायला लागलाय, आणि हा माणूस आला आणि दिला मटेरियल आणि निघून गेला आणि 1000 रुपये घेऊन गेलाय. मग मी थोडासा विचार केला की असं हे काम मी जर साईड चालू केलं तर काय होईल. एकंदरीत त्यांचा जर आत्ताचा जर तुम्ही विचार केला तर ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे आणि मागील 4 ते 5 वर्षाचा त्यांचा मार्केटिंगचा अनुभव आहे की या व्यवसायाला कुठेही डिमांड आहे. त्याचं कारण सांगतो, आता हॉटेल असतील, बिअर बार असतील, हे कधीच संपणारे नाही. कधीही त्या व्यवसायाला तुम्ही बघितलं तर नमकीनचे जे प्रॉडक्ट आहेत, चणे आहेत, फुटाणे आहेत, त्याला मागणी भरपूर आहे. त्यामुळे मागणी असणारा हा व्यवसाय आहे. गावगाड्यात तुम्ही सुरू करू शकतात, शहरात सुरू करू शकतात, कुठेही अगदी तुम्ही जिथे असाल तिथे हा व्यवसाय सुरू करू शकतात. आपले जे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक आहेत त्यांना तुमचा परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव दीपक घाग. मी कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव या ठिकाणी राहतोय आणि सध्या हा पॅकेजिंगचा व्यवसाय मी सुरू केलेला आहे. सर, एक माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की व्यवसाय निवड हे फार महत्वाचं आहे. कारण आता आपण मार्केटमध्ये बघतोय की बरेचसे व्यवसाय उभा राहतात, संपतात. तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर तुम्ही आता जो व्यवसाय निवडलाय याचं मार्केटमध्ये भविष्य किती सर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ह्याच्यामध्ये मिळालेली प्रेरणा, म्हणजे हा का व्यवसाय केला हे मी तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळी मार्केटिंग करत होतो 5 ते 6 वर्ष, मी बघायचो की एक ठराविक ठिकाणी एक व्यक्ती यायचा, त्या हॉटेलमध्ये किंवा त्या बारमध्ये, त्याच्याकडे पिशव्या असायच्या. आणि मी त्याला एकदा सहज विचारलं की बाबा तू काय घेऊन येतोस, काय विकतोस वगैरे. तर त्याने मला दाखवलं की त्याच्याकडे चणे शेंगदाण्याच्या पुड्या असायच्या आणि ते पॅकिंग केलेल्या असायच्या. आणि मी त्याला विचारलं की तू किती विकतोस वगैरे. तर तो मला म्हणला की साधारण मला एकदा मी दिलं की मला एक 800 ते 900 रुपयाच्या आसपास एका वेळेला मिळतात आणि एका दिवसामध्ये मिळतात. तर मग मी थोडासा विचार केला की आपण मार्केटिंग करतोय, आपल्याला एक 800 ते 1000 रुपये मिळवायला आपल्याला पूर्ण दिवस जायला लागलाय, आणि हा माणूस आला आणि दिला मटेरियल आणि निघून गेला आणि 1000 रुपये घेऊन गेलाय. मग मी थोडासा विचार केला की असं हे काम मी जर साईड चालू केलं तर काय होईल. म्हणून मी हा सुरुवातीला छोट्या तत्वावर चालू केला आणि करत करत आज इथपर्यंत आलोय. आणि खूप चांगला व्यवसाय आहे, स्वच्छ, क्लीन आणि पैसे मिळवून देणारा व्यवसाय. सर्वात महत्वाचं, ह्याची जी डिमांड आहे हॉटेल्स, बार्स मध्ये, दुकानांमध्ये किंवा तुमच्या चौपाटी कुठेही असेल, तर याची डिमांड कायम राहणार आहे. बरोबर. त्यामुळं त्यात थांबायचा काही विषय नाहीये. त्यामुळे हा बिझनेस मला आवडला आणि लाईफ टाईम आहे, त्यात काही विषय नाही. आता मी बघतोय माझ्यासमोर बरेचसे असे नमकीन टाईप तुमच्याकडे प्रोडक्ट पॅक होत आहेत. अशा किती प्रकारचे तुम्ही पॅक करता? सध्या सर आपल्याकडे चणे फुटाणे आहेत किंवा तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त शेंगदाणे आहेत, मसाले वगैरे पॅकिंग करू शकतो याच्यामध्ये मी. त्याच्या व्यतिरिक्त याच्याकडे आता समजा तुम्हाला तांदूळ वगैरे असतील, आता लग्नाच्या सीझन मध्ये लोकांना पॅकेट लागतात तांदळाचे, तर ते देखील आपण ह्याच्यावरती पॅकिंग करून घेऊ शकतो. म्हणजे डिमांड प्रमाणे आम्ही सध्या काम करतोय. जशी डिमांड आम्हाला मिळेल त्या हिशोबाने आम्ही चालवतो. प्रोडक्ट आपण कुठेही तयार करू शकतो, पण मार्केटिंग खरं आव्हान व्यवसायाचं ते आहे. कारण प्रोडक्ट विकला पुढे तर तो व्यवसाय टिकणार आहे. व्यवसायाचं हे खरं गणित आहे. जेव्हा सुरुवातीला तुम्ही हा व्यवसाय सुरू केला की तुमच्या मनात असा कधी प्रश्न आला की आपण तयार करतोय, एवढी सारी थोडीफार गुंतवणूक करतोय, परंतु याचा परतावा तेव्हाच येईल तेव्हा मार्केट कव्हर करत, तर सुरुवातीचा जो काळ होता तुम्ही ते मार्केट कसं कव्हर केलं? सुरुवातीला हे कुठं विकायचा हा प्रश्न होता. सुरुवातीला मी बघितलं की जे माझ्या शेजार जवळपासच्या भागांमध्ये जे काही बार्स आहेत किंवा जे हॉटेल्स आहेत छोटे छोटे, जी गरज पडते, तर त्या ठिकाणी काही माणसं येऊन ते पॅकेजिंग देऊन जायचे. आणि मग मी ते पाहिलं आणि मला असं वाटलं की आपण जर असं केलं तर आपल्याला सोपं पडेल, म्हणून मी सुरुवात केली. आता प्रोडक्ट जर तुम्ही बघितला तर हा प्रोडक्ट आहे. ह्या प्रोडक्टला साहेब कुठेही डिमांड आहे. तुम्ही बस स्टँडवर जावा, स्कूल एरियामध्ये जावा, कुठेही जावा, तर तुम्हाला हे मिळतं. सगळ्यात महत्वाचं, आम्ही जे पॅकेजिंग माल तुम्हाला व्यवस्थित दिसतोय, माल क्वालिटी आहे हे तुम्हाला दिसतंय. त्यामुळं मुद्दा हाच होता की क्वालिटी. आणि सगळ्यात महत्वाचं, हँडी किती सोपं आहे हे बघा. हे असं सहज तुम्ही फाडलं तर हे उघडता येतं इझिली. जर हाताने पॅक केलेलं असेल तर ते तोंडाने कापा, फोडा, त्यापेक्षा हे सोपं आहे.
आणि बरोबर आहे. त्याच्यामुळे मग गुणवत्ता मागणी जी आहे ती वाढत गेली की हे इझी आहे. साधारणपणे किती व्यक्ती या व्यवसायात आता काम करत असतात? आता याच्यामध्ये साधारण मी मार्केटिंगचं जे काम आहे ते मी बघतोय, पण पॅकेजिंगचं काम माझ्या घरचे 1-2 माणसं बघतायत. त्यांना वेळ मिळेल तसं करून ते तयार होतंय आणि त्याच्यातनं मग पुढं मार्केटिंगला मला सपोर्ट होतोय. आपण व्यवसायात कधी पण प्रॉफिटचाच विचार करतो, परंतु त्याच्या पाठीमागची एक कहाणी असते की आपल्याला काय काय व्यवसायामध्ये आव्हान असतात, प्रॉब्लेम असतात. तुम्हाला आतापर्यंतचा जो तुमच्या 3 वर्षाचा कालावधी आहे, तुम्हाला काय काय अडचणी आल्या सर? अडचणी तर बऱ्याच आल्या. सुरुवातीला बिझनेस चालू केला फार छोटासा होता आणि मग त्याच्यात मी हाताने पॅकिंग करायचो आणि इतक्या मोठ्या लेवलला मला जायचं आहे किंवा हे त्यावेळी आयडिया नव्हती. पण जसं माझ्या कामाची गुणवत्ता होती, मालाची क्वालिटी होती, त्यामुळं माझं डिमांड जी आहे ही मालाची डिमांड मला कंटिन्युअस वाढत गेली आणि मग ज्यावेळेला खूप काम व्हायला लागलं मग मला घरीच हाताने होईना. मग त्यावेळेला मी मशीनचा सहारा घेतला की मला त्यातनं एक कळालं की मशीनमुळं काय होतंय की हात त्या जे काही मला पॅकिंग करायचं त्या हाताने मला हात लावावं लागत नाही. हायजिनिसिटी त्याची चांगली राहते आणि पॅकिंग पण आकर्षित होतंय त्यामुळे कस्टमरचं अट्रॅक्शन वाढलं, माझा बिझनेस वाढला. वा. जेवढं तुमचं पॅकिंग आकर्षण असेल तर तेवढं तुम्हाला सपोर्ट होतोय बिझनेसला आणि मटेरियल तुमचं दिसतंय. आता ह्याच्यात तुम्ही बघताय की हे पूर्ण ट्रान्सपरंट आहे, ते दिसतंय. त्याच्यामुळे मला क्वालिटी दिसते पाहिजे. क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आणि डिमांड वाढत गेली. त्यामुळे मशीनचा मला हा फायदा झाला की मी माझी वेळ वाचवण्यासाठी ह्याचा सहारा घेतला. आता 1 तासाचा जर विचार केला तर साधारणपणे किती पुढे पॅक होत्यात? तर ते माल कोणता आहे आणि तुम्ही किती ग्रॅमेजने भरता याच्यावरती आहे. तरी पण एक साधारणपणे बघितलं तर एक 4 ते 5 किलो मटेरियल तुम्ही सहज पॅक करू शकता. मग किती ग्रॅमचा आहे आणि किती ह्याच्यावरती आहे त्याच्यावरती थोडंसं डिपेंड राहतं. त्याच्यावरती डिपेंड. पण खूप चांगलं काम होतंय आणि माझं माझं काम हलकं झालंय. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की मशीन म्हणलं की त्याला मेंटेनन्स प्रॉब्लेम आहेच आहे. तर तसे काही म्हणजे अडचण आली का तुम्हाला आतापर्यंत? नाही, फार काही नाही. हे मशीन अतिशय चांगलं आहे आणि मला जेव्हा किरकोळ काही अडचणी असतात, समजा एखाद्या वेळेस लाईट गेली किंवा मशीन अडकते एखाद्या वेळेस किंवा ह्याच्यामुळे, पण हाताने ते इझिली सोल्युबल आहे. त्याच्यामुळे तर मी मशीनकडे वळालो, कारण माझा वेळ वाचतोय. आता आपण बघतोय की अत्यंत तुम्ही छोट्या छोट्या स्वरूपात या ठिकाणी पुढे पॅक करत आहात. अशा किती ग्रॅम पर्यंत करू शकतो आपण पुढे? ह्या मशीनवरती बघा मला आतापर्यंत मी याच्यावरती 10 ग्रॅम पासून ते एक साधारणपणे 50 ग्रॅम 100 ग्रॅम पर्यंत पॅकिंग केलेलं आहे. बरोबर. की जे मोस्ट डिमांडेड आहे की ₹5 ₹10 मध्ये विकलं जातं आणि तेवढीच मला आवश्यकता असल्यामुळे मी ह्या मशीनकडे वळलो. मार्केटचा जर विचार केला तर किती ग्रॅम पर्यंत पुढे पॅक केल्या पाहिजे? मार्केटला आता सर्वसाधारणपणे तुम्ही कोणत्या एरियामध्ये आहात आणि काय तुमचं मार्केट आहे त्याच्यावरती अवलंबून करतं. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही सिनेमा हॉल थिएटर्स मध्ये माल देत असाल तर एका व्यक्ती मधल्या ब्रेकमध्ये किती चणे खातोय, साधारणपणे 20 ग्रॅम 25 ग्रॅमची पुडी असायला पाहिजे त्या हिशोबाने. आणि तेच जर तुम्ही कुठल्या मंदिर परिसरामध्ये जर हे समजा चणे विकताय किंवा हे, तर त्या हिशोबाने तिथं तुम्हाला पॅकेजिंग छोटं लहान करावं लागेल. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता आपण दीपक घाग सरांसोबत चर्चा केलेली. एकंदरीत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक किती लागेल, तयार होणारा प्रोडक्ट मार्केटमध्ये कुठे विकायचा, सविस्तर अशी चर्चा सरांसोबत आपण केलेली आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रातील तमाम युवकांना जर व्यवसाय द्यायचा असेल तर त्याची सुरुवात कशी केली पाहिजे या संदर्भात तुम्हाला व्यवसायासाठी इतर माहितीसाठी चौकशी करायची असेल तर स्क्रीनवर आपण सरांचा नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे. व्यवसायाच्या अधिक बाबी संदर्भात त्यांच्यासोबत तुम्ही चौकशी करू शकतात आणि आपला व्यवसाय सुरू करू शकतात. तर भेटूयात पुन्हा एका अशाच प्रेरणादायी स्टार्टअप सोबत, नवीन उद्योगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.